ट्रेक स्टार्ट केला आणि आमच्याबरोबर आहे आमचा एक बाडी. रिबिन्स पण रस्त्याला आहेत, तुम्ही त्याला फॉलो करू शकता. म्हणजे आपण बरोबर रस्त्यात चाललो. आम्ही थोडं तरी चुकलो ना, थोडं तरी रस्ता दाखवणार होतो. बघ चाललाय तो. गडाच्या टॉपवर पोचलोय, पूर्ण बसण्यासाठी. आणि हा शिल्पकला बघा, दगडामध्ये राहिला आहे. चल रे, छोटी छोटी तटबंदी आहे तिथे. चार तारखेला धुलवडीची सुट्टी होती. मग सुट्टी आहे तर काय करायचं असा विचार करत होतो आणि अचानक ठरलं उद्या ट्रेकला जाऊया. सकाळी 5 वाजता उठलो, बाईक सुरू केली आणि थंड सकाळच्या हवेत निघालो कोथली गडाच्या दिशेने. बाईकवरून येताना मस्त सनराईज एन्जॉय करत होतो. आंबिवलीपर्यंत रस्ता एकदम चांगला होता, पण त्यानंतर सुरू झाला खरा ऑफ रोडिंग. इतकी धूळ होती की पाय पूर्ण आत जात होते आणि बाईकही सतत घसरत होती. असा खडतर रस्ता पार करत शेवटी सकाळी 7 वाजता आम्ही पेडगाव या कोथलीगडाच्या पायथ्याच्या गावात पोचलो. तिकडे पुढं जागा आहे का गाडी लावायला? आहे ना. गुगल मॅपवर जो लोकेशन टाकाल ना पेठ, तिथपर्यंत एकदम बघितलं असेल तुम्ही आता व्हिडिओमध्ये, एकदम ऑफ रोडिंग आहे. पण आता खूप रस्ता खराब आहे. आणि आमच्याबरोबर आता आम्ही ट्रेक स्टार्ट केला आणि आमच्याबरोबर आहे आमचा एक बाडी. चल हो, चल रे. अरे छोटी छोटी तटबंदी आहे तिथे. थोडे छोटे छोटे असे बांध दिलेत, मार्किंग केलेली आहे. आम्ही असं विकेंडला नाही आलो, तर त्यामुळे जरासा प्रॉब्लेम होऊ शकतो. एक तर लोक कमी आहेत आणि ह्या गाड्यावर लवकर लोक येत नाही, त्यावर पॉप्युलर नाही. मस्त आहे, चारी बाजूला हिरवी हिरवी झाडे आहेत. माकडाचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि इथे नेटवर्क पण नाही. आणि जंगल बघा पुढे. हा तेच. अशा रिबिन्स पण रस्त्याला आहेत, तुम्ही त्याला फॉलो करू शकता. म्हणजे आपण बरोबर रस्त्यात चाललोय. कारण रस्ता खूप नॅरो आहे एकदम. बघा नाही, छोटा एकदम रस्ता आहे. इथून आलं ना, या साईडून 2 रस्ते आहेत. हे इकडून वरतून इथे रिबिन दिली आहे. इथे नाही एक बघा, ही रिबिन दिली आहे शेंद्री कलरची. तर हा रस्ता समोर चाललाय वरचा. हा खालचा रस्ता नका बघू,
हा वरती रस्ता आणि परत वरती एक अजून एक रिबीन दिली. इथे एक रिबीन आहे, इथे एक रिबीन आहे. थोडा रस्ता चुकलेलो कारण पुढे जाऊन ना रिबीन नाहीत, तर एक खाली जातो रस्ता आणि एक वरती जातो. जरा वरच्या साईडलाच या, म्हणजे गडाच्या साईडला जिथे गड दिसेल ना त्या साईडलाच निघा, तर एक नंतर असे छोटी वाट दिसते. आता तरी असं वाटतं बरोबर आहे, याने आणलं आम्हाला. चल रे. वानर खूप आहेत, म्हणजे माकडांपेक्षा ते वानर आहेत ना, पण ते कसे वानर आहेत ना जरासे लाजलो आहेत. ते बघितले ना ते खालती जातात. ते सर्व वरती होते इकडे या साईडला, आम्हाला बघून ते सर्व खाली गेले. चलो शेरू चल. अरे मंदिर आहे तिकडे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स की पोचलं ते आईला सांगायला पाहिजे. आम्ही थोडं तरी चुकलो ना, थोडं तरी रस्ता दाखवणार होतो. बघ चाललाय तो ते बरोबर. त्यांनी छोटे छोटे पायवाटेनुसार, आता इथं कोणाला समजेल की इथं पायवाट आहे, तो बरोबर चाललाय. डेंजर. समोर हे पवनचक्क्या आणि कोथळीगड आणि आपला बॉस. कसा स्लिपरी आहे बघा ना इकडे येताना. आणि इथं आता आम्ही टॉपवर आलो आहे. तो बादशाह गेला पुढं. हा रस्ता बघा कसा ते बघ. तिकडून जर आलो ना असं तर इकडे वरती यानेच आणलं आहे आम्हाला. आणि असा थोडासा वरती आता रस्ता दिसतोय. हा रस्ता दिसतोय. वीकडेला यायचा हाच प्रॉब्लेम नाही बोलू शकत, ती मजा पण आहे की आपल्याला रस्ता समजत नाही, कुठे लोक दिसत नाही ना. कारण सॅटर्डे संडेला खूप असतील पब्लिक, म्हणजे इथं जरी कमीच असतील तरी पण असतील. कसे कडे रस्ता आहे. स्लिप झाला की गेला. चल. हाच आम्हाला नेणार आहे. हाच आम्हाला बरोबर पोचवतो. बरोबर पुढे 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 चाललाय. एकदम कडक हवा इकडे या साईडला. आणि आता आम्ही येऊन पोचलोय. ह्या पाण्याच्या टाक्या, ही गुफा, आणि तो बघा साहेब गेलेत पाणी प्यायला. त्याला बरोबर माहीत असतं पाणी कुठे. अशी एक पाण्याची मोठी टाकी आहे आणि अशी एक तटबंदी आहे चारी बाजूला. अशी आणि तिकडे एक झेंडा आहे. तिथे कुठं मंदिर असेल.
आणि तिथे ना असं शत्रूला बघण्यासाठी किंवा कशा तरी असे होल्स दिले इथे मध्ये. आणि आता तटबंदी पडलेली आहे. बापू चल तुला खायला देतो. अजून एक पाण्याची टाकी लागलेली आहे. हा पाणी जरा खराब आहे. अजून 2 लागलेल्या आहेत सेम पाण्याच्या टाक्या. तिथं थोडंसं पाणी खराब आहे. तर बघूया पुढे काय अजून काय भेटतं आपल्याला. थोडंसं कन्फ्युजन वाढलं आहे. हा ना मेन गेट दिसतंय आम्हाला गडाचा. आणि इकडून ना असं प्रॉपर पायऱ्या आहेत. आणि तिकडे मंदिर आहे छोटा, तो व्हाईट कलरचं मंदिर आहे. आणि आम्ही आलो या साईडून. तर तुम्हाला मी आधी रस्ता दाखवला होता. तर समजत नाही की इकडून जाताना इथून जावं की तिकडून जावं. ठीक आहे, जाताना नंतर बघू आपण. कोणी रस्त्याला आम्हाला कोणी ट्रेकर्स भेटले तर. नाहीतर आम्ही आमच्या रस्त्यातून जिथून आलो तिथून जाणार. कारण गाडी तिकडे पार्किंग केलेली आहे ना, तिथं रिस्क घ्यायचं नाही. का दरवाजावरून आलो ना, इकडे एक रस्ता जातो आणि एक समोर रस्ता जातो. तर गणपती गणपती एक होय 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 होय, हा रस्ता आहे बघा इकडून. तिथं पाण्याची टाकी आहे. आणि हा पाणी प्रॉपर पिण्यासारखं आहे एकदम, म्हणजे नितळ पाणी. त्याआधी पुढे इथं गुलाळ वगैरे आणि नारळ वगैरे पण फोडलेले आहेत. तर भैरवनाथ मंदिर, जय भैरव. हो हो हो. तर थांबा, शूज काढू आपण. मंदिरामध्ये असं डायरेक्ट जाणार. हा भैरवनाथ मंदिर. तर आता ताला लागलाय. तर आता दर्शन तर नाही घेऊ शकत, लांबून दर्शन घेतलं. इकडे एक छोटीशी रूम सारखी आहे. आणि इकडे बघा पूर्ण बसण्यासाठी आहे. आणि हा शिल्पकला बघा, हे खांब कसे बनवले. कोथलीगड, ज्याला पेठचा किल्ला असंही म्हणतात, हा कर्जत जवळचा एक छोटासा पण महत्वाचा किल्ला. पूर्वी हा किल्ला आसपासच्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर 1818 मध्ये मराठा आणि ब्रिटिशांमध्ये थर्ड अँग्लो मराठा वॉर झाली. त्या दरम्यान ब्रिटिशांनी तो गड जिंकून घेतला. इथे सुद्धा मूर्ती आहे. कोणाची मूर्ती आहे ते काय असं लिहिलेलं नाही. इथं पूर्ण असं बसायला चूळ पण आहे. म्हणजे जर तुम्ही रात्री यायचा विचार करत असाल, कॅम्पिंग करायचा विचार करत असाल तर इथे येऊ शकता. कॅम्प पण आणायची गरज नाही, टेंट आणायची गरज नाही. थोडा 5-10 मिनटं रिलॅक्स करू आणि मग आपला जो मेन अट्रॅक्शन आहे, ज्या पायऱ्या चालू होतात गडाच्या, तिथे जाऊ. थोडा नाश्ता करतोय, केळी, शूज टाईट करून आता मी चाललोय पुढच्या प्रवासाला. शेट, ओ शेट, चला या, चल. आणि 9 वाजलेत ना, तरी पण उन्हाचा पारा असा वाढलाय. म्हणजे ती सकाळची थंडी वाजत होती या साईडला, तसंच ऊन पडणार आहे असं वाटतंय मला. म्हणून आम्हाला लवकरात लवकर खाली जायचं आहे. एकतर बाईकवर बसलो की ओके, इकडे
वरती काय ते जरा बघून येऊ. गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आता पायानं पडत, पायात चप्पल आहे, शूज आहेत. लांबूनच दर्शन. आणि हे बघा किती मस्त पाण्याचा टाका आहे इथं. अरे पियाचं म्हणजे डायरेक्ट. तर हे बघा पाणी एवढं नितळ आहे, एकदम नितळ पाणी. आतमधले तुम्हाला प्लास्टिकची बॉटल पण देत असते, पण लोक काय सुधारणार नाही, प्लास्टिक टाकतीलच. ठीक आहे. मंडपाच्या इथून जर आलो ना तर इकडे असं छोटासा एक पॅच आहे आणि नंतर तुम्हाला असं दिसेल का इकडे पूर्ण अशा पायऱ्या चालू होतात. खोली आहे ना, प्रॉपर डिझाईन करून बनवलेले आहे. हा देवाच ओ भाई, ओ भाई, हरिहर गडची सेम ना. ओ भाई रस्ता बघा. दरवाजा हा प्रॉपर लाकडाचा आहे आणि हे लोखंडाचे आहेत. आणि हे बघा सेफ्टीसाठी असे काट्याचं बनवलेलं आहे. आणि हा गणपतीचा मूर्ती वाटते, सोंड तुटलेली आहे. हे 2 कान आणि सिंह. गडाच्या टॉपवर पोचलाय आणि इथं छोटे छोटेसे झोपड्या बांधलेल्या आहेत. समोर पवनचक्की आहेत. सर्वात वरती पाण्याची टाकी. या गडावर पाण्याची कमतरताच नाही. ही सर्वात वरती आणि आम्ही आलोय गडाच्या टॉपला. आणि हा भारताचा झेंडा वरती. हा कोथली गडाचा टॉप. आणि आता आम्ही चाललोय खाली. कंटिन्यू ठेवा, आपल्याला तो पण बघायचं. बंद करू का? आवाज येईल.
आणि ह्या तोफा ह्या तुम्हाला आधीच दाखवायला पाहिजे होत्या, पण ते राहून गेले. हे किल्ल्याची तटबंदी आणि तोफा. अजून एक गडाच्या चारी भोवती पाण्याच्या टाक्या आणि इकडे हा बघा कसा दगडामध्ये राहिला आहे. इथं काय असेल, इथं पण पाण्याची टाकी. ओ हो 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 ओ हो हो ओ भाई. गाड्याच्या दुसऱ्या साईडून आम्ही आलो. एकदम हवा चालू झाली, एवढं स्पीडमध्ये हवा चालू झाली. तर तिकडं चिक्कीचा प्लॅन आहे, तिथं फुल हवा चालू. उतरताना आम्ही निर्णय घेतला की आल्या त्याच रस्त्याने जाऊ. थोडा एक्स्ट्राच वाटतं तिकडून रस्ता आहे, पण रिक्स नको, जिथून आलोय तिकडूनच जाऊ. हा उतरतो आता हा रस्ता. हा पॅच बघा कसा आहे. उतरताना ना जराशा हाल, चढताना पण जरासा वाटला पॅच, आणि उतरताना पण जरासा रिस्की आहे. ओके, एकदा जाता जाता परत एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही इकडून याल इथपर्यंत याल, ओके, इकडे 2 रस्ते जातात. एक खालती जातो, एक वरती जातो. वरच्या साईडला जायचा आणि जात जायचा. तुम्हाला तो गड दिसत नाही, त्याच्या समोर जात जायचा. तो ऑटोमॅटिक रस्ता तुम्हाला भेटून जाईल. थोडासा ट्रिकी आहे, मोस्टली टाळा तुम्ही सोलो आहे ना. 2-3 जणांचा ग्रुप करून या, नाहीतर खाली गाईड पण आहेत गावातले, ते पण तुम्हाला ॲज अ गाईड येऊ शकतात तुमच्याबरोबर. आणि हा मंदिर जो वरून दिसत होता ना व्हाईट कलरचा, तर तिथे आलो आहे. म्हणजे गावाचं तर मला लाईट वगैरे दिसतात, गावाची घरं वगैरे दिसतात. तर आमची गाडी कुठे आहे ते जरा बघायला लागेल. दुसऱ्या साईडला आलो गावाच्या. जाताना इकडून गेलो तर येताना ह्या साईडून आलो. तर फायनली गाडीच्या पायथ्याला आलेलो आहे गावामध्ये. आपली गाडी उतरताना थोडेसे हाल होणार आहेत असं वाटतं मला 100%. कारण चढतानाच आम्ही एवढा तुम्ही बघितलं असेल किती धूळ होती, रस्ता किती खराब होता. पण आता व्लॉगचा एंड मी इथंच करतो. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करा, ओके. आणि भेटूया पुढच्या एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये. जय शिवराय.